मोसंबी बागातील वाळली काडी काढण्याविषयी माहिती बघणार आहोत. तर ही वाळली काडी प्रामुख्याने अशी वाळली काडी ही फळबागातील झाडामध्ये भरपूर झाडामध्ये आढळत आहे. ते काढण्याची खूप गरज आहे. तर ही काडी काढल्यामुळं होणारे फायदे, तर ही काडी काढल्यामुळं आपल्याला, तर मित्रांनो, हे वाळली काडी काढल्याच्या नंतर याचे फायदे म्हणजे याच्यामध्ये जाळ्या बनत नाही. म्हणजे जे काही कोळ्याच्या किंवा कातणीच्या जाळ्या ज्या असतात त्या बनत नाही. त्याच्यामुळं ही काडी काढण्यात येते. आणि जो काही समजा आपला माल आहे तो माल व्यवस्थित म्हणजे हवा हे जे काही आपल्या मोसंबीच्या फळाला हवा खेळती राहते. त्याच्यामुळं ह्या फाट्या काढणं गरजेचे आहे. आणि ज्या ठिकाणी आपण ही वाळली काडी काढलेली त्या ठिकाणी आता नवीन पालवी त्या ठिकाणी फुटते. त्याच्यामुळं हे काढणं गरजेचे आहे. आणि जे काही एक्स्ट्रा झालेले फाटे आहेत म्हणजे झाडाच्या फाटीपासून तर जमिनीकडे टेकलेले फाटे आहेत त्या सर्व अशा ह्या प्रकारे कट करून घेतलेले आहेत. तर याच्यामुळं आपल्याला भरपूर असे फायदे आहेत. वाळली काडी काढलेले चांगले. तर मित्रांनो, आपण हे डिसेंबर महिन्यात वाळली काडी काढणं चालू केलेली. आता आंब्या माल लागण्यासाठी झाडं हे तानावर सोडलेली आहेत. झाडं तानावर सोडलेले असतानाच आता सध्या झाडाला पानं कमी, आणि पानं कमी असल्यामुळं आपल्याला जी काही वाळली काडी ही काढण्यासाठी सापडते. हे बघू शकता, ह्या प्रकारे आपल्याला सर्व झाडाची वाळली काडी काढून घेतलेली आपण. आणि वाळली काडी काढल्यामुळं ह्या ठिकाणी नवीन तगार फुटते. आणि ह्याच ठिकाणी ते मोसंबीला फुलं येतात आणि माल लागतो. तर आम्ही या प्रकारे वाळली काडी काढून घेतलेली. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित झाडं दिसत आहेत. आता याला या प्रकारे झाडाची कटिंग करून घेतलेली. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.